कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तेज बोरगरे. कोकण कट्टा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दापोली मतदारसंघामध्ये आहोत आणि दापोली मतदारसंघामध्ये योगेश कदम विरुद्ध संजय कदम अशी लढत आहे. एकीकडे मशाल आहे तर दुसरीकडे धनुष्यबाण आहे. दापोलीमध्ये अनेक समस्या आहेत, मात्र दापोलीकरांना बदल हवाय की नको आहे, आमदार तेच हवेत की नको आहेत, त्या सगळ्याबाबत दापोलीकरांजवळ प्रत्यक्ष जाऊन आपण विचारलेलं आहे की बदल त्यांना हवंय आणि ज्या समस्या आहेत त्या कोणत्या आहेत. दापोलीमध्ये अशा अनेक समस्या आहेत ज्या दापोलीकरांबरोबर आपण बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत. दापोलीमध्ये नेमकं काय हवंय त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण कोकण कट्टा न्यूज वरती पाहत आहात. आणि की मशाल सॉरी नाही तो ना विषय बाबा. नको राजकारण नाही हवाय, सगळं काय हवाय आम्हाला, सगळे नको नको बाबा, त्यातला विषय नको. सॉरी. तुम्हाला काय वाटतं? भाई काय वोटिंग बद्दल काय मत आहे? विकास होतोय की नाही होतोय? काय पण योगेश येणार की संजय कदम? बोलू नाही शकणार, बघूया. करणार आहे अरे बापरे, भाषण घेऊनच फिरतोय. अरे मग बिंदास बोला ना. सभा बघितली की कशी झाली सभा? एक नंबर. आदित्य ठाकरेंचं काय आवडलं? आदित्य ठाकरेंनी भाषण कोणाचं आवडलं भाषण? संजय कदम की आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे. अच्छा, काय वाटतं यावेळी काय होईल? बदलेल की बदलेल? मशाल येणार. कशी काय येणार? निवडून येणार. ठीक आहे. काय वाटतंय योगेश कदम की संजय कदम? आता बघूया 23 तारखेला लोकांच्या मनात काय ते आपल्याला काय तुमच्या समजणार. मनात काय ते विचारतोय. आपल्याला जे आलं ते आपला माणूस. कुठलं म्हणजे कोण येणार आहे तुमच्या? असं काही नाही, असं काही नाही. आल्यावर समजेल 23 तारखेला. पण तुम्ही काय करणार आहे? आम्ही तर मतदान करणार आहोत. कोणाला? ते आता मी नाही सांगू शकत. अच्छा, पण काय कोणाची हवा वाटते इकडे? योगेश कदम की हो संजय काय आता सगळ्यांचा आपण बोलू शकत नाही कोण आहे. कदम? कामं कुणी केलेत? काम तर सगळीच करताय, जी आला निवडून ते काम करणार आहे. हो, पण आता असं योगेश माहिती आहे, कदम योगेश कदम आला, त्यांच्या टायमाला त्यांचे लक्ष चांगले होते, तो पैसा फटाफट पास झाला. संजय कदम आला, त्यांच्या टायमाला पास झाला पैसा, तो त्यांचा येईल. सांगू शकत नाही. मग आता काय होईल? आता तो बघूया 23 तारखेला. पाणीचं वगैरे पाणी काय बिणी समस्या आहे? वेदर पण आहे ना, जरा बघा करून घ्या. आम्ही करू? सांगा तुम्ही नको करू. अच्छा, ठीक आहे, आम्ही सांगतो. आता हा व्हिडिओ ते बघतील, त्यानंतर मग त्यांना कळेल. तुम्हाला लाडकी महागाई बहीण पण कमी योजने- करा असं. अच्छा, 7.5 भेटले आम्हाला चांगलं हा. आहे. आम्ही त्याचे पुढे पण बघत अच्छा, असं. मग हे सरकार येऊ दे ना. हो, येऊ दे. अजून हो, पैसे चालेल. येण्यासाठी. चालेल. कोणतं सरकार? कोणाचं सरकार? का? योगेश कदमांचं की कोणाचं? योगेश दादा. शिंदे सरकार येऊ दे नाही की नाही, योगेश योगेश कदमांचं दादा. येऊ दे? हा? योगेश दादा. अच्छा हा. अच्छा. तुम्हाला काय वाटतं या सरकारबद्दल? लाडकी बहीण योजनेचा खरोखरच फायदा झाला की नाही? हो, झाला फायदा, सर्वांना झाला. आणि, पण दापोलीमध्ये फायदा काय झाला, समस्या पण आहेत? महागाई पण भरपूर झाली. पण आता 7,500 रुपये भेटलेत ना. हो, 7,500 भेटले, पण त्याच्यात काय काय माणूस खर्च करणार 7,500ला? अजून पैसे वाढवायला सांगा. आता तुम्ही पुन्हा सरकार दिलं तर पैसे वाढणार आहे. हा, पुन्हा सरकार येणार. अच्छा, मग पुन्हा आता कोणाला हे करणार आहात? हेच सरकार हवंय? हो, हेच पाहिजे. हेच हवंय ना. पाण्याचा प्रॉब्लेम आहे भरपूर. याच्या आधी मे महिन्यात पण आता भरपूर आहे ना, वरसभर लई त्रास आहे पाण्याचा. पण हे सरकार हवंय का? हो, हा. हे सरकार पाहिजे. मग लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला आले? किती आले? 7.5. अच्छा, तुम्हाला? 7.5. आणि इथे अजून काही समस्या आहेत रस्त्याच्या वगैरे की फक्त पाणीच आहे? नाही नाही, काहीच नाही, पाण्याचाच आहे. यांना पण विचारा. काय म्हणताय? तुम्हाला लाडकी बहिणी योजने? नाही नाही. अच्छा, पाणी वगैरे? हो, येते भरपूर. योगेश कदमांची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? हो, चांगलं. धनुष्यबाण की मशाल? योगेश कदम से संजय कदम? आमचे मसाल, कौन है मशाल पे? आमचे संजय राव. हाँ, क्यों? लेकिन क्यों बोले तो हमारी जो है वही काम भी करते, अच्छा आदमी है. ऐसा है, आप बोलते हैं ना कि हाँ, हर चीज में अच्छा है. बात वगैरह करते हैं? कभी बात हुई? हाँ, बात भी हुई. क्या हो रहा है? कैसे? इधर आते ना, वो तो एक आदमी बोला तो भी बेचारा आता मिलके जाएगा. कोई भी काम रहा, कार्यक्रम रहा, कुछ भी रहेगा. और ये यहाँ का जो अभी एमएलए है योगेश कदम, योगेश कदम का भाई अपना कुछ हो नहीं. क्यों? लेकिन बात क्यों बोले तो वो बड़े आदमी, वो किसी से मिलते नहीं जल्दी, बड़े लोग से मिलते, छोटे लोग से नहीं. इसलिए मशाल को देना है. हाँ, योगेश कदम की संजय कदम काय वाटतंय? आता उमेदवार आहेत हे दोघं जण. कोण वाटतंय तुम्हाला? संजय कदम. का? विकास केलाय? हा, हा? संजय कदम.
कामासाठी पाहिजे. आता काम होत नाहीये. आता काम होत नाही म्हणून तर आम्ही त्याला निवडून द्यायचं मार्गाला. संजय कदमांची निशाणी माहिती आहे का? मशाल सांगता येत नाही काय हाय काय नाही त्याच्या पण पुढे. तुमच्या मनामध्ये काय आहे? नाही आमच्या मनामध्ये भरपूर आहे पण आम्ही काय बोलू शकत नाही तसं. पण काय आहे? काही इथले रस्ते झालेत, हा सफाई रस्ते झाली की नाही? साफसफाई पाणी येतोय की नाही? पाणी ते तर बिनी सांगा. येतोय हा. पण आम्हाला आणखीन काय पाहिजे पाणी व्यवस्थित येत नाही. हा. बरोबर किती दिवसांनी येतं पाणी? एक दिवस आड करून हल्ली येतोय आणि दुसरा काही साफसफाई व्यवस्थित नाही आहे इकडे रस्ते बरोबर नाही आहेत. अगदी योगेश कदम आणि संजय कदम दोघं बघणार आहेत. दोघांना काय सांगाल तुम्ही? आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही लक्ष द्या आमच्या वार्डवर. आणि आता कोण आमदार आहेत? उमेदवार कोण कोण आहेत माहितीये? हो माहिती आहेत. कोण सांगा? संजयराव कदम आहेत, योगेश कदम आहे, बांगुलचं काय नाव आहे ते आहेत, संतोष अब्दुल हा हे आहेत. काय कोणाची हवा आहे? हवा काय दोघांची आहे. काय वाटतंय बदलेल की तेच आमदार राहतील? जनतेवर आहे हो. आमचं एकमत पडून काय होणार आहे का? पण तुम्ही द्यायचं झालं तर कोणाला देणार? तुमचं कोणाच्या जवळ आहे सांगा. आमचं मत काय आता धनुष्यबाण. हो धनुष्यबाण. तुम्ही काय म्हणताय? मशाल. का बरं? काहीतरी ठरवलं असेल. नाही ठरवलं काय नाही. दापोलीचा विकास की फक्त मशाल? दापोलीचा विकास पाहिजे. मशाल करणार विकास. संजय कदम की योगेश कदम? जो येईल तो करणार 100%. तुम्ही तर आता म्हणताय मशाला. मशाल तर संजय कदमांची आहे. हा? का दापोलीचा विकास झालाय 5 वर्षात? नाही. लाडकी बहिणीचा फायदा झाला की नाही? झाला ना. किती आले अकाउंटवर? 7,500. अच्छा मग आता हे सरकार की काय? हेच. हे सरकार हवंय. हा दापोलीमध्ये योगेश कदम की संजय कदम? योगेश दादा काय कसे झाले 5 वर्षात? चांगली झाली. महिलांसाठी काय चांगले त्यांनी प्रयत्न सोडवलेले आहेत? हो ना, आहेत ना. काय पण केलंय? काय म्हणजे महिलांसाठी जे काय आपल्याला लागणाऱ्या वस्तू हे म्हणजे डॉक्टरचं वगैरे सगळं एकनाथ शिंदेनी सुद्धा ते कार्ड दिलंय 5 लाखाचं मोफत आजारावर. बाकी काय एवढं काय बाकीचं मला काय माहित नाही. मी काय माझ्या धंद्यावर असते. बरोबर आहे ना. जे माहित आहे ते दिले. तुम्हाला झालं लाडकी बहिणी? हो लाडकी बहिणीचा झालाय किती मला. 7,500 आले. अच्छा. आणि पाण्याचा थोडा त्रास आहे कारण की पाणी वेळेवर येत नाही. पाणी थोडं कमी पण येतो. थोडं ते झालं पाहिजे पाण्याचं. आणि रस्त्याचा पण झाला पाहिजे. गटर वगैरे आहेत ते पण जरा क्लीन होऊन पॅक झाले पाहिजेत. मच्छरचा भरपूर त्रास आहे. म्हणजे साफसफाई होत हा नाहीये. साफसफाई व्यवस्थित होत नाहीये. योगेश कदम यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? हे सगळं करून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून. एवढंच. पण 5 वर्षामध्ये काम केले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हो तर हवा दोघांची चुरस आहे. बऱ्यापैकी दोन्ही टफ होतील. गाफील राहून चालणार नाही कोणाला? दोघांना. कारण की दोन्ही तरफनी जोरदार सगळीकडनं प्रतिक्रिया चांगली येते. म्हणजे गावाला येतात ना आपल्याकडे त्यांना आपण विचारतो तर 7 पैकी 5 हे सांगतात. 10 पैकी 5 योगेश दादाचं नाव घेतात. 10 पैकी 5 संजय रावांचं नाव घेतात. पण दादा हे झालं राजकारण. दापोलीकरांना काय हवं या आमदारांकडून? दापोलीला सोयच पाहिजे. सगळे रस्ते चांगले झाले पाहिजे. पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे. रस्त्यांचा थोडा विषय आहेच अजून. दापोलीकडे रस्ता लय खराब आहे. हा व्हिडिओ योगेश कदम आणि संजय कदम दोघं बघताय. हो दापोली खेड रस्ता सुधारावा. म्हणजे तुम्ही जिथनं येताय किमान तो रस्ता चांगला असावा ही आमची अपेक्षा आहे. बाकी आमचे दापोलीचे पण रस्ते खूप खराब आहेत. केळसकर नाका ते मेन आपली शान आहे ती पण तो पण रस्ता याहून खराब आहे. धुळीची सावड आहे सगळीकडे. तो सुधारला पाहिजे. आपले बेसिक गरजा आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. पर्यटन येतो आपल्याकडे. रस्ता चांगला असेल तर पर्यटन जास्तीत जास्त येईल. रस्ता जर तुमचा खराब असेल तर पर्यटन कुठनं येणार किंवा पर्यटन यायला कंटाळा करणार. या 2-3 गोष्टींकडे महत्वाचा मुद्दा आहे. मशालीकडे की धनुष्यबाण? बटन आता त्या टायमाला समजेल आपल्याला. काय हवा कोणाची आता वाटते? प्रचार सध्या कोणाचा सुरू आहे जोरात? दोघांचा जोरात सुरू आहे. दोघांकडे चांगला प्रतिसाद आहे. दोन्हीकडे दोघांची पॉवर आहे. मग बदल होणार की नाही? बदल व्हायला पाहिजे. बघूया आता. अच्छा म्हणजे मशाल यायला हवी. मशाल यायला हवी असं नाही पण जो चांगलं काम करेल तो यायला हवा. थँक्यू सो मच. पाहिजे रस्ते वगैरे चांगले आहेत. पाणी येतोय. पाणी वगैरे चांगलं आहे. रस्तेही दापोली खेड रस्ताही चांगला व्हायला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतंय. तसेच दोन्ही पक्षाचे
सहकार्य करतात. काय आता या निवडणुकीत काय होईल त्याच्यावर आम्हाला डिपेंड आहे. पण कोणाची हवा आहे? दोघांचीही हवा आहे, असं काय नाही. दोघांची पण खूप हवा आहे. योगेश दादांची पण आहे, संजयराव कदमांची पण आहे. काम कोण करतो? 5 वर्षात काम चांगलं कुणी केलं? ते पण आधी राहून गेले, हे पण आता आहे. काय वाटतं जर झालं दापोलीकर म्हणून काय वाटतं? दोघेही आले तरी काम होऊ शकतात असं आमच्याला एक वाटतं. आम्हाला दोघेही आले तरी होऊ शकतात. मग बदल होईल नाही? होईल, दोघांकडून पण बदल होईल. दोघेही तसेच दोघं आहेत. पण आमदार करायचे का? नाही, आता देवावर येते, प्रत्येक माणसावर डिपेंड आहे कुणी कुणाला वोटिंग करावं. मशाल धनुष्यबाण कोण जोर आहे? कोणाचं की मनसे? नाही तेवढं तरी नाही. दापोलीत आता तुम्ही एवढे वर्ष राहताय ना, पाणी अजूनही नाही येत आहे? आणि मध्ये दिवाळीच्या वेळेस 4 दिवस नव्हतंच पाणी. त्यांची मशीन खूप हाल आणि आम्हाला विहीर नाहीये, त्यामुळे आमचे ह्याच्यावरच असतं, विकत आणणं नाही तर तेच. हा बघा आलाय बोलणार औषध. बाकी रस्ते वगैरे रस्ते पण चांगलेच पाहिजे ना. आपण तिकडे जातो मेन रोडला, किती खड्डे आहेत. सगळं झाली तिथे त्या पेट्रोल पंपच्या इथे लागले नाही, पण ती अशी स्लीप होता होता वाचला. तुम्ही तर आता योगेश कदम आणि सरकारची लाडकी बहीण आहे, मग काय लाडक्या बहीण योजनेत सरकारला एवढंच सांगणार की सामान्य जनतेचे जे महत्वाचे घटक आहेत, पाणी, नळ, हे तरी नीट पाहिजे. रस्ते, लाईट, दिवाळीच्या दिवशी लाईट घालवतात, पाणी पुरवठा एकदमच बेकार आहे आपल्या इथला. म्हणजे आमच्या बाजारपेठेत तरी पाणी पुरवठा नाहीये. बदल हवाय? हवाय म्हणजे लागणारच आहे तो. तुम्हाला बदल हो माहित तर पाण्याशिवाय काय नाही ते बघूया. धनुष्यबाण आला तरी काम करून घ्यायचं आणि मशाल आली तरी काम करून घ्यायचं. दोन्ही आले तरी कसं. दोन्ही आमदार चांगले आहेत आणि आपल्या दापोलीचा विकास करतील असे आहेत. दापोली आपली छानच आहे, त्याला अजून चांगलं करा म्हणजे सुंदर दापोली होईल अजून. मशाल की धनुष्यबाण? हिंदी हिंदी है आप? हाँ हिंदी है. वोट करते? हाँ यहाँ पे करते कि कहाँ पे? नहीं यही करते. यही करते. लाड़की बहन का पैसा आया आपके खाते में? आया कितना? 4.5. तो अभी वोट किसको करेंगे? करेंगे धनुष्यबाण की मशाल करेंगे? करेंगे दोनों में जिसको इच्छा है. कौन है इधर उम्मीदवार पता है? ये योगेश कदम करेंगे योगेश दादा कदम को. हम लोग को अपना ये लाडकी बहन माने हैं तो हम लोग भी भाव मानेंगे उनको. यही कहने का है. परिवर्तन चाहिए. तो अभी परिवर्तन नहीं हो रहा है. अभी किधर हो रहा है? परिवर्तन चाहिए. 5 वर्ष में परिवर्तन होगा तो विकास होगा देश का. एक ही का बार बार बनाएंगे तो विकास नहीं होता है. अच्छा, तो अभी नाम किसका चल रहा है? योगेश कदम की? नहीं, अभी तो इधर तो योगेश कदम है. योगेश कदम का है. आपलं तो कोण काम करेल तो आपलं. मग आता 5 वर्षात काम केलं कोणी? कुठं काय कुठली कामं केलीत? आमच्या वाडला कुठलं कोणच नाही आलं काम करणार. तिथं वारकटर कॉलेज झोपडपट्टी. मग नाही केले. योगेश कदम आहेत आमदार. पण कुठं काय केलंय? काय नाही केलंय. मग आता यावेळी वोटिंग त्यांनाच करणार की दुसऱ्यांना? करणार त्यांना. झाली आमची मीटिंग परवा. अच्छा, मीटिंग? हा हो हो त्यांनाच करणार. मीटिंग झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही वोटिंग करू शकता. बघू आता काय करतायत ते पुढच्या 5 वर्षात काय करतायत. दोन्ही येणार, दोघांपैकी कोणी एक येणार. तो पण आला एकदम घासून लीड घेऊन येणार. घासून येणार? सगळे बोलतायत की कमी लीड नाही येणार, पण कोण येणार? घासून लीडने कोण येणार? काय वाटतंय आता सध्याच्या प्रचारामध्ये? योगेश कदम की संजय कदम? संजयराव कदम. जोरात प्रचार आहे? जोरात प्रचार. पण लोक म्हणतात की योगेश कदम जोरात करतायत. कसं आहे, आता बघायला गेले ना तुम्ही आजची जी सभा बघून असं वाटतोय की संजय रावचे चान्सेस कमी आहे, जास्त आहे, आणि योगेशची कमी चान्सेस कमी आहे. असं आजची सभा बघून असं वाटतोय. बाकी कसं आहे, वोटरचं सगळं डिसिजन आहे, कुणाला मत टाकायचं कुणाला नाही टाकायचं. बघायला गेले तर आत्ताच्या टायमाला घडीला मत टाकायचं आहे तर जो निष्ठावान काय करता असेल तो मशालीला मत टाकणार. आता तर लाडक्या भावाला मारतायत ना, हे बोलायची काम आहे. रस्त्याचं काम नाही झालंय. तुम्ही जावा खाली बघा रस्ता, रस्ता हाय तसाच आहे अजूनपर्यंत, काही सुद्धा त्याचे बदल नाही. ओके, तिचा फायदा झाला की नाही? हो भेटले. किती झाले? किती आले? 7,500 आले. कोणामुळे आले? आले. योगेश कदम की संजय कदम? हो संजय कदम. काय मला कोणाकडून आले पैसे? सरकार. आता काय वाटतं, आता हवा कोणाची आहे? कोण आता कोण येईल असं वाटतंय?
सांगितलं 7,500 अकाउंट मध्ये 7,500. 7,500. मग आता वोटिंग कोणाला करणार? आता कोणाला करायचं योगेश कदम की संजय कदम? योगेश कदम. का तुमच्याकडे केलंय वोटिंग, आपलं नाम वगैरे केलंय? हा आहे, चालू आहे. चालू आहे. अच्छा, मग लाडकी बहीण पाहिजे ना पुन्हा? पुन्हा पाहिजे लाडकी बहीण. कोणाला वोटिंग करणार? आता करायचं योगेशला. लाडकी बहीण आले किती आले? 7,500. पैसे भेट. मग आता सरकारला वोटिंग करणार की कोणाला करणार? हे सरकार हेच पाहिजे ना. मग योगेश कदम की संजय कदम? कोणते नाही मी काय सांगू शकत. दापोलीमध्ये काय कोणाची हवा आहे? हवा आज बघितली तर संजय रावांचीच होती. आजच्या सभेवर हवा केली लगेच? लगेच कशी काय? प्रचंड. हे न बोलवलेले, न पैसे देता आलेले माणसं स्वतः. योगेश कदम पैसे देऊन बोलवतात? तसं नाही बोलत. न काही देता स्वतःहून आलेली, उन्हातानात उभे राहिलेली माणसं होती ती. थांबले. 10चा टायमिंग होता. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. आदित्य साहेब जेव्हा आले, ओव्हरऑल काम करणारा माणूस पाहिजे, कोणी असो. मग तो योगेश दादा मग मी मानतो, संजय राऊत पण मानतो. पण रस्त्यांची हालत गेले 2.5 वर्ष दापोलीतला एकही रस्ता, दापोली शहरातला एक रस्ता धड असेल तर सांगा मला. एक रस्ता. आमदार का नाही करत? नाही, सत्ता नाही त्यांची सत्ता इथं नाहीये, त्यामुळे ते असे करतात. आता सरकार बदललं किंवा मग आमदार इथे बदलले की होणार असते. रस्ते होणार, रस्ता होणं जरुरी आहे. आपल्याला काय लहान मुलांना रोज शाळेत सोडायची असते. रस्ते खड्ड्यातनं, आता हेच माझे 2 पोरं आहेत, रोज रस्त्या शाळेत सोडायची त्यांना, आणि मग खड्ड्यातनं, ह्याच्यातनं त्याच्यातनं पडायची भीती वाटते त्यांची. रस्ते पाहिजेत. पाणी अरे ऐन दिवाळीत आम्ही 8,000चं पाणी विकत घेतलंय. ऐन दिवाळीत. मग पाणी का नाही? बरं, परत आपला जो पाऊस आला. नगरपंचायतला कधी विचारलं त्याचा जाब विचारलं? नाही विचारलं ना. आम्ही विचारलं ना. आम्ही पण सांगितलं. नगरपंचायतने काय उत्तर दिलं? नाही, पंप खराब आहे, हे खराब आहे, ते खराब आहे, असंच मोर्चा सांगतात. वगैरे आंदोलन वगैरे काढलं की नाही? नाही काढलं. का? काढायचं काय? आपलं प्रत्येक नागरिक हक्क तर आहे, पण सगळे यायला पाहिजेत ना. एकटा जाऊन काय करणार नाही, हा विषय आहे. तुम्हाला 8,000 परवडतात म्हणून तुम्ही घेताय, पण बाकीचे सर्वसामान्य काय करणार? ऐन दिवाळीत आम्ही घेतलंय पाणी विकत. पाणीच नाहीये, येत नाही पाणी, येत नाही, पंप खराब आहे, असं आहे तसं आहे, अशीच कारणं देत असतात. बदल हवाय? बदल हवाच नक्की. बटन कोणतं टाकणार? मशाल की धनुष्यबाण? मशाल. कोणाची हवा आहे सध्या दापोलीत? एकच वादा, योगेश दादा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे आमदार मागच्या 5 वर्षापासून सतत काम करतायत आणि दापोलीचा कायापालट केल्यासारखंच आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा, इकडे गार्डन बनवलेला आहे, SBI बँकेच्या समोर गार्डन आहे, बाकी रस्ते वगैरे, आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणावा तसा हा माणूस आहे. आणि सर्वांची हिळून होऊन आमच्यासारखे सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी येऊन आमची विचारपूस करतो, हेच आम्हाला हवंय, दुसरं काय नको. 5 वर्षामध्ये कसं काम केलं? खरोखर चांगलं केलंय. आता पुन्हा 5 वर्षात तेच हवेत आम्हाला, तर तेच हवेत, त्याच्याशिवाय पर्याय नाही. दापोलीमध्ये सध्या कोणाचा प्रचार जोरदार सुरू आहे? योगेश दादाचाच प्रचार आहे आणि आम्ही लोकांना पण सांगू की त्यांनाच निवडून द्यावी. दापोलीत कोण आता? योगेश दादा, एकच वादा. दापोलीत हवा कोणाची आहे? हवा आपल्या याची नगर आपले योगेश कदम की संजय कदम? योगेश काय बोलतोय? अरे तो काम पण चांगली काढतो ना. मग कोण पण तुम्ही आठवा की असला काय? हा, नाही झालं, तुम्ही बोला काय म्हणता? कोण पण ज्याने पण तुम्ही कुणी पण बसला ना, तो काम केला ना, तर त्याला चांगलाच वाटतो. आम्हाला पण चांगला वाटतो, त्याला पण चांगला वाटतो. मग संजय कदमने काही काम केलं नाही आधी? केलं असेल, आपण आमच्या समोर नाही. आमची जेवढी पण कामं केली आमचे याने दादाने केलेली. आमच्या गावातलं पण 40 दादानी कामं केलं. दापोलीत कोण? दापोलीत पण तेच. कोण येणार? योगेश दादा. काय येणार? योगेश दादा कार्य लाडकी बहीण आहे की नाही? दापोलीमध्ये हवा कोणाची? दापोली हवामध्ये महाविकास आघाडी, संजयराव कदम. का पण? संजयराव कदम माणुसकी माणसात ना, जो गरीब. माणुसकी नाहीये. योगेश कदमचा विषय, योगेश कदम हा शिवसेनेतनं पक्षातनं बाहेर गेलेला आमदार, जो मूळ पक्ष आहे तो शिवसेना आहे. मूळ शिवसेना आम्ही संजयराव कदम आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडी संजयराव कदम हे बहुमताने निवडून येतील. योगेश कदम 5 वर्षात काम केली. कामं केली नाही, पण जेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्याच्यात काळात ते कामं झाली. उद्धव ठाकरे पण काँग्रेस सोबत गेलेच ना. जाऊ दे ना, गेले म्हणून काय ते काय पक्ष सोडला नाही ना. पक्ष मूळ पक्षाचे आहे, पक्ष सोडला नाही. योगेश कदम जर यांनी पक्ष सोडला नसेल तर मग काय झालं असतं? तुम्ही त्यांना दिलं असतं? योगेश कदम जर मूळ पक्ष राहिले असतील तर आम्ही मतदान केलं ना. योगेश कदम आम्हीच निवडून दिलेले आहे. शिवसेनेच्या मूळ पक्षात असतील आम्हीच निवडून दिले त्याला. आता दापोलीत बदल होणार. दापोली 100% बदल होणार आणि महाविकास आघाडी संजयराव कदम 100% निवडून येते. दापोलीमध्ये कोणाची हवा आहे? संजय कदम की योगेश कदम? आता दोघांमुळे कोण येईल कोण नाही सांगता येत नाही. चुरस आहे यावेळी, पण सांगता येत नाही. कोण 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 जड वाटतोय? योगेश कदमचा वाटतोय जोर जास्ती आहे दापोली परिसरात, असा अंदाज आहे लोकांचा. आज संजय कदमांची पण सभा झाली. आहे, पण दिखावा पण असतात. त्यावेळी लोक जिथून इथून भाडुत्री पण येतात, त्या पण पार्टीचे लोक येतात. वाडी असा कामं भरपूर आहेत योगेश कदमांची. तुमचं काय मत आहे? योगेश कदम येणार. कशी आहेत 5 वर्षात? जबरदस्त काम आहे. म्हणजे गाव वाडीवर गावातनं रस्ते, पाण्याची योजना, भरपूर सुविधा केलेली आहे त्यांनी. मग काय दापोलीत बदल होणार नाही? तेच दापोली बदल नाही होणार. योगेश कदम, नो डाऊट कदम येणार. योगेश कदम नाही. वोटिंग मतदान कार्ड आहे की नाही? नाही बनवणार आता. असं नाही बनवलं. कुठलं राज्य कोणतं? कर्नाटक. आज आहे का पण आपला जुना नाही. योगेश कदम नको? योगेश कदम नको? ते पण पाहिजे. दोघांना वोटिंग करणार का? नाही, कोणाला करणार? पण त्यांची कामाची पद्धत पहिली लॉकडाऊन पासून, पहिला लॉकडाऊन, त्यांची कामाची पद्धत आणि जनतेला त्यांनी सांभाळले. मग आता दापोलीला कोण सांभाळणार? तेच सांभाळणार आमचे संजय कदम. संजय कदम सध्या आपला संजयराव कदमचा पण चालला नाही. आता योगेश दादा बोलतात. दोघांचं जास्त योगेश आहे. दापोलीमध्ये काय चित्र आहे? कोणाची हवा आहे दापोलीत? हवा काय सांगू शकत नाही. योगेश कदम, संजय कदम? योगेश कदमांचं आहे ते. आता बघूया आता काय, तरी सुद्धा काय राजकारण आहे. राजकारण कधी बाजी मारेल काही सांगू शकत नाही. कोण बाजी मारणार? बाजीगर कोण होणार दापोलीचा? योगेश कदमांचं वाटतंय. तरी सुद्धा काय आता रात्री 5 वर्ष विकास कामं झालेली. कामं नाही म्हणता येणार. संजय कदमांनी काय केलं? संजय कदम इकडे तिकडे आहेत, त्यांची पण आहेत कामाचं नाहीच नाही. पण ते जरा कुठं इकडे तिकडे काय आता या बाजारात शहरात म्हणाल तर योगेश कदमाचं काम दिसणार काय. पैसे पैसे आले? हे बघा, ही बोलते आले पैसे. आईला विचार. हा, आले की पैसे हो की नाही तेवढंच सांगा. 1 हप्ता होतो पडला होतं का? मग दुसरे का नाही आले? दुसरा हप्ता काय माहिती पडला का नाही? मग तुम्ही विचारलंच नाही? नाही, जबर गेले नाही विचारायला. 1 हप्ता म्हणजे एका महिन्याचे आले. 1500 आले फक्त. कधी भरलात तुम्ही अर्ज? लगेच मागच्या महिन्यात भरलात की काय? मागच्या महिन्यात भरलेला तो. मग 1 महिन्यात भरला तर 1च महिन्यात येणार. तुम्ही लेट भरला. नाही, अगोदर भरले माझा. सुरुवात झाली ना तेव्हाच भरलेला माझा. फक्त 1च महिन्याचे आले. दुसऱ्या महिन्याचे आलेच नाही. दुसऱ्या महिन्यात आलेच नाही. गेलाच नाही विचारायला. हो, परत विचार गेलेच नाही मी. योगेश कदम की संजय कदम? संजय कदम. हा, का हो? का बोल? काय धनुष्यबाण नको आहे? धनुष्यबाण नको आहे? नाही, नको असं नाही, पण आता काय सत्तावन्न बदलायला पाहिजे होती ना. 5 वर्षात योगेश कदम बंद झाले. बंद झाले योगेश कदम. दुसऱ्याने पण करू दे ना. पण आधी पण होते ना संजय कदम. संजय कदम आधी होते. आता पुन्हा तेच होते. पुन्हा देऊ देते. काय हे काय चिन्ह काय माहितीये? हो, मशाल. यावेळी मशाल. काय दापोलीत काय हवा कोणाची आहे? संजय कदम की योगेश कदम? आता कसं आहे सर, दापोलीमध्ये कसं आहे, सत्ता असते ना. तर मी मला विचार करून तुला सांगतोय. दापोलीमध्ये कसं आहे, 1990 पासून 2012 पर्यंत सूर्यकांत दवे होते आमदार. त्यांनी काही केली नाही. बरोबर आहे. आता जर सत्तेतला आमदार असेल ना तर काहीतरी फरक पडतो. आता 2014 पासून 2019 पर्यंत भाऊ आमदार होते. बरोबर आहे. त्यांची आता सत्ता नव्हती, त्यामुळे त्यांना जेवढे शक्य होईल तेवढे त्यांनी केलं. बरोबर आहे. पण आता कसं आहे, आता लोक काय म्हणतात की सत्तेतला आमदार पाहिजे. त्याच्यामुळे कोण येईल नाही मी सांगू शकत नाही. 50-50 आहे. पण ज्याची सत्ता असेल त्याचा आमदार दापोलीत पाहिजे, तर दापोलीचा विकास होईल. नाहीतर नुसता म्हणाल तुम्ही सरकारने आमदार पाहिजे, तसं होत नाही सर. प्रचार कोणाचा जोरात? आता प्रचार बोलाल तर
जे हे आहे सेम टू सेम आहे. 50-50. हे का आता गाडी वाजते कोणाची वाजते? काय दापोलीकरांना काय हवंय पण ह्या आमदारांकडून? आता ह्या आमदार आहे ना, दापोलीकर बोलतो. ह्या आमदाराने दापोलीत पहिलं म्हणजे लोकांना रोजगार दिला पाहिजे, पोरांना रोजगार दिला पाहिजे. पहिलं त्यांनी रोजगारासाठी काय होईल ना दापोलीमध्ये ते त्यांनी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर दापोलीचे रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि जे काही मूलभूत सुविधा ते चांगल्या झाल्या पाहिजेत. आम्हाला योगेश कदम आला तरी चालेल, पण त्यांनी काम केलं पाहिजे. पण यावेळी बदल होणार की नाही होणार नाही सांगू शकत मी, तेवढा मी तज्ञ नाही साहेब. काय यावेळी दापोलीत काय वाटतंय? बदल होईल? हो ना. काय पण दादाच येणार पण. होय? काय विकास कामं खूप झाले? भरपूर झालीत आमच्या गावात सुद्धा झाली आहेत. कोणतं गाव तुम्ही? करंजाणी नळ पाणी योजना असतील बऱ्याच सुविधा अजून आमच्या गावात केल्या. लाडकी बहीण 90% सगळ्या गावात सगळ्यांनी घेतले, विरोधकांनी सुद्धा घेतले, त्याचप्रमाणे आमच्या पक्षातल्या देखील लोकांनी घेतले. आता यावेळी काय कोणाची हवा जास्त आहे? संजय कदम दादांची. धनुष्यबाण की मशाल? हे धनुष्यवानांचे एकच वादा योगेश दादा. काय मत आहे? काय वाटतंय? तेच मत आहे. काय पण तेच म्हणजे कोण, धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण. होय का? कारण दादाने भरपूर अशी कामं केलेली आहेत, योजना अंमलात आलेल्या आहेत. प्रेरणा दादा म्हणजे काय म्हणते? आमचं प्रेरणा दादा म्हणजे दादानी बरीच कामं विकासाची केली आहेत, ते दादा नक्की येतील निवडून असं आम्हाला हे आहे. मध्ये काय वाटते, काय व्हायला पाहिजे दापोलीकर म्हणून? दापोलीकर व्हायला पाहिजे म्हणजे आता रस्त्याची अवस्था खूपच बिकट आहे सध्या तरी. आता एक पाऊस झाल्यानंतर रस्त्याची अवस्था दुरुस्त झाली की रस्ते काम व्हायला पाहिजे. लोकांची सोय झाली तर पुढे मग भविष्य लोक विचार करू शकतात की विकासाला आपण साथ द्यायला पाहिजे. हे लोकांचं इकडे जास्त कल असणार आहे, त्याच्यामुळे जिथे विकास त्याला साथ असणार आहे. हे मात्र नक्की विकास चालू आहे सर, पण अजून काही लोकांची समस्या आहेत, बेकार आहे, अजून भरपूर समस्या आहेत, त्या सगळ्या समस्या. योगेश कदम आता दोन्ही 50-50 मध्ये असं वाटतंय आता हवा चालली अशी. हो काय म्हणजे दोघांचं हे तेवढंच आहे, त्याच्यामुळे ते दोन्ही असं वाटतं की तेवढंच चालेल म्हणून. प्रचार कोणाचा चांगला आहे? प्रचार आता सध्या योग्य दादाचा चांगला चाललाय. दापोलीकरांना काय वाटतं? काय बदल? दापोलीकरांच्या मनामध्ये ते योग्य दादाच आहेत. योगेश दादा यावेळी असे सगळ्यांची इच्छा आहे. कामं सांगा चालू योगेश कदमांची. योगेश कदमांनी असं ही बरीचशी अशी चांगली कामं केली तसे दापोलीमध्ये. असं म्हणजे आम्ही दापोलीचे नाही प्रॉपर, त्याच्यामुळे कुठले गाव होतं आमचं कोयनात, त्याच्यामुळे इकडे काही आणखी प्रॉपर कामं केली ती नेमकी मला माहिती नाही. धनुष्यबाण की मशाल? ते तर आता पब्लिकच्या हातामध्ये, आपण काही त्याचा निर्णय देऊ शकत नाही. आपण आम्ही पब्लिक तरी माझा एक वोट त्याच्यासाठी निर्णय ठरू शकत नाही ना, ते पब्लिकच्या हातामध्ये. काय वाटतंय दापोलीमध्ये काय पाहिजे, बदल पाहिजे, काय पाहिजे दापोलीमध्ये, कोणाची हवा आहे सांगा. दापोलीमध्ये म्हणजे असं वाटतंय की वेगवेगळं जास्त जोर आहे. आणि ते असं म्हणाले की ते जेव्हा फॉर्म भरायला आले होते तेव्हा असे म्हणाले की दाभोळमध्ये जी भारतीय सिपॅट जी कंपनी होती, पुन्हा जे लोक मुंबईला गेलेले आहेत त्यांना पुन्हा गावी आणून त्यांना जे रोजगार रोटी देणार एवढं त्यांनी मांडलेलं आहे विषय. हा व्हावा हीच आमची इच्छा आहे, बाकी काय नाही. आणि आम्ही मग आमचं सगळ्यांचं योगदानच आहे. वाटते कोणाची हवा आहे? नाही पण प्रचार कसा आहे? अच्छा हो, दोघांचा दौरा चाललेला आहे. तुम्ही अच्छा हो, काय प्रचार कोणाचा सुरू आहे? दोघांचा दौरा चाललेला आहे, दादाचा पण आणि हा मनसेंचा पण चाललेला आहे. मनसे पण दोघांचा प्रचार दौऱ्यात आहे, दादा आणि संजयराव कदमांचा. सध्या दापोलीत सांगू शकत नाही कोण येऊ शकतं आणि कोण कधीही काही होऊ शकतो. पण दादा सूर्याला पाहायला मशालीची गरज नाही असं तर मला तर वाटतं. हो ना. हो, मग काय सूर्यच बघायचं? सूर्यच बघायचा. धनुष्यबाण काय बटन दादा 2 नंबर. 2 नंबर. हो, पण काय 5 वर्षामध्ये कशी कामगिरी वाटली? मस्त, खूप छान. काय कोणतं गाव तुमचं? आमचं गाव दापोलीच. अच्छा, दापोली. हो, इथेच. काय व्यवसाय? मोबाईल दुकान. पण दापोलीमध्ये पाणी नाही, रस्ते थोडे चांगले नाहीये, खड्डे आहे. कसं आहे माहिती का, हा कोकणाचा भाग असल्यामुळे पाऊस इथं खूपच पडतो. तुम्ही किती रस्ते करा काय करा हे होणारच. नवीन तुम्ही किती काय करा, कसं मध्ये वाहन मोठे वाहन येतात तिकडं आणि पावसाचा मारा जास्त असल्यामुळे रस्ता इकडचा उघडतो. असं काय नाही. आता इकडे म्हणे आता या खोंड्यामध्ये मच्छी मार्केट ते खोंडा ते खिरडी पूर्ण कॉन्क्रीट करून रस्ता झालाय, त्यांनीच केली होती. उत्तम काम आहे. प्रत्येक 5 वर्षामध्ये लगेच 5 वर्षामध्ये दापोली बदलणार नाही, थोडा वेळ लागेल पण होणार. पण याच्या पुढची 5 वर्ष मात्र दादाला भेटली पाहिजे असं तर आमचं म्हणणं आहे. हो, संजय गणपती जोर लावलाय, सभा बघितली का? जोर लावला तरी दादानी पण खूप जोर लावलाय. सभेला गर्दी तर दादांच्या पण होती. हो, नक्की दादा येणार. बदल होणार की नाही? बदल होणार तर दादाच करणार बदल. थँक्यू. काय सांगता येणार नाही. कोणाचा प्रचार जोरदार आहे? दोघांचा सेम आहे. विकास कोणी केला?
योगेश दादाचं पण काम चांगलं आहे आणि संजय कदम वाईट. नाही वाईट असं म्हणता येणार नाही. ते ह्या 5 ह्याच्यामध्ये होते ना 5 वर्षात. मागच्या टाइमात त्यांनी पण चांगलं केलं. भविष्यवाणी की मशाल मी कसं सांगणार तुम्हाला काय वाटतंय? पण नाही नाही सांगता येणार. एवढी आयडिया नाही. दापोलीचं सगळ्या समस्या सुटल्यात, प्रश्न सुटले एवढ्यात ते सगळे प्रश्न सुटणार आहेत. पुन्हा एकदा संधी पाहिजे. दोन्ही व्यक्ती चांगले असं काही पण काय बोला. पण म्हणजे कसं आता वोटचं काही तसं सांगता येणार नाही. काय आयडिया काय म्हणताय? दापोलीमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. कोणाची हवा आहे दापोली? हवा दोघांची आहे. संजयराव कदमांची पण आहे आणि दादांची पण आहे. कुणी विकास केला? विकास चालूच आहे. विकास चालूच आहे. संजय कदम की योगेश कदम? बघूया, विचार करू. अजून दिवस बाकी आहे. काय मग दापोलीकर म्हणतात की धनुष्यबाण मशाल जोरात निवडत आहे. तुम्हाला काय वाटतं? धनुष्यबाण येणार, मशाल येईल? कोण येणार ते आता 23 तारीखला कळेल आपल्याला. कोणाची? हवेचं काय सांगू शकत नाही दादा. मग पारडं कोणाचं जवळ आहे? पारड्याचं पण सांगू शकत नाही. मग प्रचार कोणाचा सुरू आहे? प्रचार तिघांचा चौघांचा पण चांगला चाललेला आहे. 1 नंबरला आहे प्रवीण मर्चंडे, 2 नंबरला आहेत संजय कदम, 3 नंबरला योगेश कदम, 4 नंबरला अब्गुल. काय वाटतंय मग 4 उमेदवारांमध्ये? 4 उमेदवारांमध्ये सांगू शकत नाही काय होईल ते. अतिवृत्तीचं युद्ध आहे चौघांमध्ये. पण आम्हाला तर सांगितलं फक्त संजय कदम आणि योगेश कदम. नाही दुसरे पण आहेत ना. कोण दुसरे? बीएसपीचे प्रवीणभाई मर्चंडे ते एक आहेत. मनसेचे संतोष अब्गुल ते आहेत. असा विषय आहे. काय पाहिजे आमदारांकडून? दापोलीकरांना अपेक्षा अशी आहे की जे काही कामं रखडलेली आहेत ते अजून काय झालेले आहेत ते फक्त सांगतात पाणी ते, आणि देतात काय रस्ता पाणी पाकडी, ह्याच्याशिवाय काही देत नाहीत ते. आता खेड दापोली रस्त्याची अवस्था बघा तुम्ही काय आहे ते. एकदम बिकट आहे. काय सांगाल सांगा. नाही, योगेश कदम व्हिडिओ बघू द्या ना. काय तुम्ही दापोली खेडचा उल्लेख केला रस्त्याचा. बरोबर आहे. त्यांनी केलं पाहिजे ते आज नेता आहेत ना, आमदार आहेत. आमदार होऊन पण गेले ते. पण ते हे रस्ते बिस्ते आहेत त्यांचे काय ते काम करतच नाहीत. आता बरीच वर्ष झालीत. मला वाटतं आज 5 वर्षात हा रस्ता रखडलेला आहे खेड दापोली. होय सर. काय माहिती नाही. होय जात असतील ना. रोजचाच येऊन जाऊन करत असतील ते. नाही त्यांना खड्डे लागत. हाच तर मेन प्रॉब्लेम आहे. होय मग हाच झालाय ना विषय सर. काय करणार आता त्याला. दापोलीकर शक्यतो बदल घडला पाहिजे अशी अपेक्षा आहे. नाही, बदल हा घडलाच पाहिजे. बदल होणार सर. काय वाटतंय? काय वाटतं दापोलीमध्ये काय जोर कोणाचा आहे? योगेश हो का? जरा फक्त गाण्याचा आवाज. कोणाची हवा आहे? संजय कदम की योगेश कदम? नाही, सध्या आपण काय नाही बोलू शकत. हवा दोघांची चांगली आहे. हो, पण दापोलीकर तुम्ही दापोलीकर आहात की नाही? दापोलीकर आहे. आता कशी आज सभा ह्याची झाली, उद्या 2 दिवसाची आहे. काय बोलू शकत नाही. वातावरण काय. तुम्हाला काय वाटतं? दापोलीकर कोणाला आणतील? नाही सगळे बोलू शकत. विकास कोणी केला? हो, विकास केला का नाही? आता संजय होते आमदार, त्यांनी विकास केलेला आहे. योगेश कदम नाही केला. योगेश कदमांनीच केलेला आहे. सध्या आमदार ते होते त्यांनी विकास केलाय. काय दापोलीमध्ये काय वाटतंय ताई? काय वाटतंय म्हणजे योगेश कदम की संजय कदम कोणाची हवा आहे? आता तर काय तसं बघायला गेलं तर दोघांचाही प्रचार चालूच आहेत. त्याच्यामुळे आता काय योगेश दादा असं वाटतंय. बघू. विकासाचा म्हणालात तर योगेश दादाने केलेला आहे. तसं नाही असं आम्ही बोलू शकत नाही. आमच्यासाठी तरी केलेलं आहे त्या दादाने. त्याच्यामुळे ठीक आहे, योगेश दादाच आम्हाला बरं वाटतं. लाडकी बहीण काय म्हणते? लाडकी बहीण योजना पण छान आहे. नाही असं नाही, प्रत्येकाला थोडंफार काहीतरी मदत भेटलेलीच आहे. त्याच्यामुळे काय तेही आम्ही गृहीत म्हणजे असं नाही म्हणू शकत नाही. आधार आहे आम्हाला महिलांना थोडंफार. अकाउंटमध्ये येत आहे, पण मला तर अजून आले, बाकीच्या महिलांना तरी आलेले आहेत. हो, फॉर्म भरलेला पण अजून आले. पण माझ्या इकडे जेवढे दुकानदार आहेत त्या बायकांना तरी आलेले आहेत. त्याच्यामुळे मला पण येईल. आता काय आता नाही आलेत म्हणून मी अगदी काही बोलू शकतो. सगळ्यांना आलाय सरकार हेच. होय होय हेच. आणि इथले आमदार पण हेच. नाव सांगा. योगेश दादा कदम. आणखी काय?
काय वाटतं दापोलीमध्ये योगेश कदम संजय कदम? योगेश कदम येणार. का हो? हा? आम्ही तेवढा खेडेगावात प्रचार करतोय. काय बोलतोय? हो मग तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहात? हो. मग काय तर तुम्ही त्यांचीच बोलणार, त्यांची साईड घेणार. थांबा जरा. हा. नाही भाई ना योगेश कदम बघणार आहे हा व्हिडिओ. तू बघू दे ना. बिनदास ते आमचे भाई आहेत. काय म्हणता आता? आम्ही काय कसं विचारू? 5 वर्षामध्ये काय कामं केली, कसा विकास झाला? आमच्याकडे भरपूर काही कामे केली. काही रस्ते केले, काही नळपाणी योजनेच्या मार्गी लावल्या आणि काही किरकोळ पाकाडी वगैरे असेल ती पण दुरुस्त करून दिले आम्हाला. विरोधक म्हणतात 50 एकदम ओके. नाही ते आम्हाला माहित नाही. नाही गद्दारी पण केली असं पण नाही म्हणतात. ते आम्हाला माहित नाही. आम्ही खेडेगावातली माणसं. दापोलीकर म्हणून दापोलीकरांना काय वाटतं यावेळी? आम्ही इथले मतदार नाहीत. मग कोणाचे मतदार तुम्ही? मी बांधते, माझं गाव बांधते. पण तुम्ही योगेश कदमांचे हो, हो, मतदार आहात. मग आमदार म्हणून कोण हवा यावेळी? यावेळी योगेश कदमच पाहिजे. काय म्हणताय? हो. कुठलं बटन दाबणार? 2 नंबरचं. कुठलं काय मशाल? नाही धनुष्यबाण. दापोलीमध्ये आता काय आज झाले सभा संजय राऊत बदलेल. कोण वाटतंय प्रचार कोणाचा आहे? योगेश कदम की संजय कदम? योगेश कदम नाव केलेत का प्रचार? 100 उपायला येईल. पण काय हो? गद्दारी केली म्हणून बाकी काहीच नाही. पण मग विकास वगैरे काय बघणार की नाही? अरे विकास होतोय ठीक आहे. विकासाबद्दल काहीतरी पर्याय आहेत का नाही, काहीतरी दुसरे पर्याय आहेत का नाही. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष फक्त राहिला, तेव्हा गेला लॉकडाऊन मध्ये. तो बाहेर पडू शकला. त्यावेळी कोणाची कामं झाली, कुठच्या मंत्र्यांची कामं झाली, केंद्रातनं कामं झाली, काही नाही. नावा पुरता तो झाला तिथं. नेमकं त्याच्या नशिबात काय पडलं? लॉकडाऊन. तो काय करणार मला सांगा? त्याला कामं होण्यासाठी काहीतरी त्याला वेळ काहीतरी लागतो का नाही? त्या होती काय कामं होती करू शकत नव्हतं अजिबात काहीच होतं. म्हणून तो मागं पडला. बाकी काहीच नाही. हे बोंब मारतात पैसे येऊन पळाले म्हणून. नाही तर ते पूल मोडून पडणार होतं आणखी 2 वर्ष. आता बदल होणार कारण का माझ्या बदल हा प्रत्येक सरकार करणारच आहे 100%. हे मला माहिती आहे. कारण का जनता पुढे परत निवडून देण्यासाठी, बाकी काय सुद्धा नाही. कसं आहे की सगळ्या पर्यायांना लोकांनी मतं देऊन पाहिली. काही लोकांनी गद्दारी केली. ठाकरे गटाचं म्हटलं तर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मी काँग्रेस सोबत जायला लागेल तर माझं दुकान बंद करायला लागेल, त्या काँग्रेस सोबत जाऊन ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी सुरुवात केली, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आपल्या विचारांची मातीमोल हे करून ते भाजप सोबत गेले गद्दारी करून. आता सगळ्या जनता आहे ना, या सर्वांना आता कंटाळलेली आहे. आता जनतेला पर्याय पाहिजे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या रूपाने संतोष अब्दुल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष अब्दुल हा एकदम उत्तम पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला आहे. आज दापोलीमध्ये हे सर्व धनदानगे लोक उभे असताना एका हातगाडी ओढणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि कुणबी समाजाला 45 वर्षानंतर कुणबी समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य देऊन मनसेने कुणबी समाजाचा मान राखलेला आहे. रेल्वे दापोलीत येईल. नक्कीच खेडची रेल्वे नक्कीच दापोलीत येईल आणि दापोलीतले संतोष अब्दुल हे मोठ्या फरकाने निवडून येतील. धन्यवाद. म्हणजे वातावरण तसं आहे आता. काय सांगू शकत ते सांगू शकतच नाही. रिजेक्टला इश्यू काय संबंध आहे? नाही पण तुमचं आता मतदारांवरती असतो ना. एवढं काय एवढं 5 वर्षात कामं झाली. 5 वर्षात कामं झाली. आम्ही ते कामं बोलत पण काय सांगू शकत नाही. इलेक्शन होईल तेव्हा समजेल ना काय ते. दापोलीमध्ये बदल होईल. दापोलीमध्ये हवा कोणाची? काय दोघे पण तसेच आहेत. हवावालीच पण काय कामं केले 5 वर्षामध्ये? कामं योगेदांची कामं तशी आहेत 5 वर्षात झालेली आहेत. लोकांच्या आजूबाजूला तालुक्यामध्ये कामं त्यांनी केलेली आहेत. संजयराव कदम पण तसे चांगले आहेत. तर काय म्हणतील यंदा योगेश कदम की संजय कदम? सगळ्यांची हवा योगेश दादांचा वाटतं. येणार पुन्हा योगेश दादा? योगेश दादाचा वाटतंय आम्हाला पण येतील असं. योजनेचा आम्हाला भरपूर फायदा झाला. ज्यांनी जे पैशाचे टाकलेले ते भेटले. आता ते नंतरचे टाकणार आहेत ते बंद झाले. बरोबर. बहुतेक सर्वांना पैसे अर्ध्याला भेटले आणि अर्ध्याला नाही पण भेटले असं झाले. पण या मतदारसंघामध्ये कोणती कामं अजून आहेत जी करायची आहेत? 5 वर्षामध्ये योगेश कदम इथले आमदार म्हणून आहेत, पुन्हा ते आता उमेदवार आहेत. तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला अपेक्षा आहे जर ते जिथून आले ना तर आम्ही त्यांना सांगणार आमची जी कामं आहेत ती.
पण किती दिवसांनी येतो? येते रोज 1 दिवस आड करून 1 दिवस आड करून पूर्ण भरत नाही. इथल्या काय समस्या आहेत ज्याला तुम्हाला फेस करावं लागतं? पाणी आहे, अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून तुम्हाला हे भेटतं? पाण्याचाच प्रॉब्लेम आहे, दुसरं काय हे नाही. हो आम्हाला फायदा झालाय. तुम्हाला? हो झालाय. चला बोल. आम्हाला पण काय येतं इथे समस्या आहेत? पाण्याचीच फक्त. अच्छा, तुम्हाला? आम्हाला झाले बोलले. काय म्हणताय यावेळेला कोणाची हवा आहे दापोलीत? यावेळी दापोलीत हवा म्हटला तर जी महागाई आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, महिन्याला 1,500 रुपये लोक देत आहेत असं. पण लाडकी बहीण 1,500 रुपये देऊन 170 रुपये तेल पिशवी झाले, तर ते पैसे खिशातच जाणार ना. विकास करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे की जेणेकरून गोरगरिबीचा विकास केला पाहिजे, तर त्या ह्याचा उपयोग आहे. आता योगेश कदम आहेत, संजय कदम दोन्ही प्रसिद्धी आहेत, पण हक्काचा माणूस म्हणजे घरोघरी फिरणारा संजयराव कदम आहेत. योगेश कदम यांनी कामं केलेत, मंजुरी कामं केलेत, असा विकास त्यांचा पण चांगला आहे, पण दोघांमध्ये टप्पेटचा विषय आहे. तेव्हा दोन्ही उमेदवार चांगले आहेत, तरी सुद्धा जी जनता खरोखर ठाकरे साहेबांना जेव्हा मूळ शिवसेना आहे त्या विचारांचे लोक आहेत, ते विचार करून लोकांना मतदान करतात. बटन कुठे मारणार ते ना? बटन कसं आहे, आता लोकांना जो आहे योगेश दादांचा आहे, शिवसेना आहे, मशाल आहे, पण विचारून जो लोक शक्यतो मशालवरती बटन मारणार. यावेळी बदल होणार 100%. कोण येणार? बदल होणार. बदल होणार कोण येणार? 100% बदल होणार एवढं सांगू शकतो आम्ही.